हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही इथं मथुरेमध्ये आलेले आहे. कुलू मनाली शिमला पूर्ण हे एन्जॉय करत करत आज आम्ही देवदर्शनासाठी मथुरेमध्ये आलेले आहे. तर मथुरेमध्ये आजचा मुक्काम आहे. तर सकाळी आम्ही 7:30ला इथं आले होते, पण हे प्रेम मंदिरचं अजून चालू झालं नव्हतं दर्शन वगैरे. तर आम्ही पुन्हा रिटर्न जाऊन पुन्हा 10 वाजता आलेली आहे. तर 10 वाजता हे मंदिरातलं बघू शकताय. एकदम ऊन आहे आणि एवढं ऊन आहे खरं, असं एवढं बघतच राहावंसं वाटतं. एवढं भारी आहे मंदिर. खरंच इथं एकदा येऊन जायला पाहिजे मथुरेला. एवढं भारी आहे की खूपच भारी आहे. तर आम्ही रिक्षाने 4-5 मंदिरे केलेली आहे तिथे. तर खूप मंदिर छान आहे. तर बघू शकताय कसलं भारी मंदिर आहे. असं एवढं ऊन लागत होतं तरी पण असं उन्हाचं काही वाटत नव्हतं. असं बघतच राहावंसं वाटत होतं. एवढं भारी मंदिर आहे. सगळं वातावरण, मंदिराचा परिसर खूप छान आहे इथे. असं वाटत होतं सगळं ओरिजिनल आहे इथले हे. कृष्णाची मूर्ती वगैरे पूर्ण असं. आतून मंदिर तर खूप छान आहे. जास्त मी आतून व्हिडिओ केले नाही, बाहेरचे जास्त केलेले आहेत. छान एकदम असं डेकोरेट केलेलं आहे इथं. बघू शकताय. असं वाटते की असं एकदम असं तुम्हाला झूम करून दाखवते जवळ. एवढं भारी वाटते ना खरंच. खूपच छान आहे मंदिर. तिकडं कुलू मनाली शिमला पूर्ण असं एन्जॉय करत करत आज आम्ही मथुरेमध्ये आलेली आहे. तर एवढं असं भारी वाटलं इथं येऊन. खूपच छान असं वाटलं. असं प्रसन्न झालेलं आहे मन अगदी. एवढं बघून खूप बघण्यासारखं आहे इथं. दिवसभर बघितलं तरी कमीच असं आहे वाटते. खूप छान आहे. एकदा इथं येऊन जायलाच पाहिजे. एवढं भारी आहे. तर जेवढं असं व्हिडिओमध्ये दिसते तेवढं याच्यापेक्षाही भारी आहे. जेवढे व्हिडिओमध्ये दिसते याच्यापेक्षाही खूप भारी वाटते. तर मी असं छोटासा तुमच्यासाठी व्हिडिओ बघा. एवढं भारी खरंच छान आहे हे. मथुराच पूर्ण भारी आहे. मथुरामध्ये आम्ही रिक्षाने 4-5 मंदिरं बघितलेली आहेत. नदीकाठी गेलेली आहे, नदीवर बघितलेलं आहे. तिथं पण खूप छान आहे. मी तर सारखं इकडून तिकडं करत होते. बघावंच वाटत होतं कितीतरी. सर मला सारखं ये इकडे, इकडे ये, चल लवकर असं म्हणत होते. आमचा टायमिंग झाला होता आमच्या ट्रेनचा. तर गडबडीत आम्ही मंदिर बघितलेलं तेवढ्यासाठी. तेवढंच मी व्हिडिओ पण बनवून आणलेली आहेत. बघू शकता महादेवाची मूर्ती तर कसली भारी आहे इथं. खूप छान आहे. सगळंच इथं पूर्ण मंदिरच छान आहे. दिवसभर बघितलं तरी कमीच आहे. एवढं भारी वाटते असं. तर इकडं राधाकृष्ण आहेत, मोर आहेत. खूप छान असं बघण्यासारखं खूपच छान आहे. असं बघतच राहावंसं वाटते. खरंच एवढं जेवढं कौतुक करावं तेवढंसं कमी आहे. बघू शकता इथं कसलं भारी वातावरण आहे. बघा कसलं वातावरण भारी वाटते. खूपच छान असं वाटते वातावरण. पाणी वरनं पडत आहे. आजूबाजूला पूर्ण असं नदी आहे. पूर्ण डोंगर पोखरून असं एकदम दृश्य खूपच भारी वाटते. गायी वगैरे खूप असं एकदम छान पूर्ण मंदिर असं बघण्यासारखं आहे इथे. कमीत कमी इथे 2-3 तास द्यायला पाहिजे, पण आमच्याकडे एवढा काही वेळ नव्हता. तर मी छोटासा असा व्हिडिओ करून आणलेला आहे. खूप भारी वाटते इथं. सगळीकडे मंदिरात बघण्यासारखं आहे. हे मंदिर चारही बाजूनं पूर्ण असं मंदिर तर खूप भारी आहे. तर वर नाव दिसते बघा, प्रेम मंदिर. मंदिरात आलेले आहे. तर मंदिरात जास्त व्हिडिओ तर थोडासाच व्हिडिओ आहे, जास्त नाही. तर इकडं असं बघू शकता. कसलं भारी वाटते नाही मंदिर. खूपच छान आहे खरंच. तर ही राधाकृष्णाची मूर्ती मंदिर खूपच एकदम भारी. तर तुम्हाला वरनं पूर्ण मंदिर फिरून दाखवते कसं आहे ते. तर बघू शकताय झूम करून मी राधाकृष्णाची मूर्ती दाखवलेली आहे. हे झूमवर बघू शकताय. जेवढं व्हिडिओमध्ये दिसते त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं आहे ते. एकदम असं खाली पण आहे. आता दुसऱ्या एकदम वरती आहे मी. तर मंदिर खूप भारी वाटते.
तर हे असं आहे मंदिर. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. खूप भारी वाटते. राधाकृष्णाची पाठीमागे मूर्ती आहे आणि असं वाटते की झोका देत आहे, ते आपोआप असे हलत आहे. मस्त असं राधाकृष्ण झुल्यामध्ये झोक्यामध्ये पाठीमागे येते. झूम करून दाखवते तुम्हाला थोडंसं. इथं खूप छान आहे, बघू शकताय. तर असं राधाकृष्णाचे इथे कसं झोक्यामध्ये असे, खरंच खूपच छान आहे. असं इकडं असं. तर हा असा आहे व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा. ट्रेनमधून मंदिर बघून झाल्याच्या नंतर आम्ही इकडं गंगेच्या काठी आलेली आहे. तर बोटमधून आम्ही पूर्ण असं, त्यांनी आम्हाला बोटीतून फिरून दाखवलेलं आहे आजूबाजूचे पूर्ण असं मंदिरं. तर बघू शकता इथं पण असं, हे पण मंदिर खूप भारी वाटते, खूप छान आहे. आणि बोटीतून इथं एन्जॉय पण खूप केलेलं आहे इथे.